पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालंय। सकाळी 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। अंधाधुंद पद्धतीनं त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये पर्यटकांचा मृत्यू झाला। त्यातच आता संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी गोळीबार झाला। त्या क्रूर हल्लेखोरांनी हल्ला केला, त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचं मृत्यू झाला। त्यांचं पार्थिव आता विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आलं आहे आणि आता आज 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलेलं आहे। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे। दहशतवादी असा भॅड हल्ला, दहशतवादी झाला हल्ला आणि त्यानंतर जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे। संतापाची लाट देशभरात पाहायला मिळाली आहे। ठिकठिकाणी या संदर्भात निदर्शनं सुद्धा केली जात आहेत। सर्च ऑपरेशन जारी आहे आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। पार्थिव पुण्यात आणण्यात आलेला आहे। त्यानंतर आज 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे। त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रेय भरणे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळत आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हा खरं तर हे ठिकाण छोटं स्वित्झर्लंड अशी त्या ठिकाणाची ओळख आहे। त्या ठिकाणी पर्यटकांची वर्षभर मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्याच पद्धतीनं पर्यटक आपल्या सुट्टीचा मौज मजा घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल होते। मात्र अनपेक्षित पद्धतीने अचानकपणे अंधाधुंद असा गोळीबार त्या ठिकाणी झाला आणि या गोळीबारामध्ये 30 पर्यटकांचा मृत्यू झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, खरं तर पार्थिव आता पुण्यात आणण्यात आले आहेत। सकाळी 9 वाजता या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहे, काय अपडेट? बरोबर आहे, पार्थिव जे आहे ते पहाटे पुण्यात आणलं गेलेलं आहे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे। अत्यंत शोकाकुल वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय। त्यांची पत्नी आणि मुलगी आशावरी ही अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचली आणि त्यांच्या पार्थिवावर अत्यंत धाय मोकळून त्यांची पत्नी आणि मुलगी आशावरी ही अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचली आणि त्यांच्या पार्थिवावर अत्यंत धाय मोकलून ह्या मायलेकी ज्या आहेत त्या रडलेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे, अत्यंत भ्याड पद्धतीनं जो हल्ला पहलगाम इथं झाला आणि या पहलगाम इथल्या हल्ल्यात पुण्यातले 2 व्यक्ती जे आहेत ते मृत्युमुखी पडले आणि या सगळ्या अत्यंत दुःखद घटनेमध्ये हे सगळे जे कुटुंबीय आहेत त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण पुणेकर दुःख व्यक्त करताना आपण पाहतोय। सध्या अंत्यदर्शनासाठी जे पार्थिव जगदाळे कुटुंबियांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। पुणेकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येत आहेत। परिवारातले जे सदस्य आहेत ते सगळे परिवारातले सदस्य अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सगळी जी या ठिकाणची आपण परिस्थिती पाहतोय, प्रत्येक जण जी चीड आहे ती दहशतवाद्यांबद्दल व्यक्त करताना पाहायला मिळतो आहे। आशावरी आणि त्यांची पत्नी प्रगती या दोन्ही दुसऱ्या विमानानं या काही वेळापूर्वी पुण्यात दाखल झालेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 4:30 वाजता संतोष जगदाळे आणि गणबोटे, कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव जे आहे ते पुण्यात आणलं गेलेलं होतं। पुणे विमानतळावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यासोबतच अन्य मंत्री आणि पुण्यातले जे स्थानिक सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते, परिवारातले सदस्य होते, ते त्या ठिकाणी हजर होते। श्रद्धांजली पुणे विमानतळावर हजर केल्यानंतर हे दोन्ही पार्थिव जे आहेत ती एक पार्थिव जे आहे जगदाळे कुटुंबियांच्या घरचं ते कर्वेनगर परिसरात त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे आणि आता अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। आपण पाहतो अत्यंत दुःखद वातावरण आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळतात। जम्मू काश्मीर इथं फिरायला गेलेले असताना या कुटुंबावरती अशा पद्धतीनं हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्याच्या नंतर या सगळ्या कुटुंबावरती कशा पद्धतीनं दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे असं पाहतोय आणि सगळे परिवारातले जे सदस्य आहेत ते आपण बघतोय की प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू जे आहेत ते दाटलेले आपण पाहतो। प्रत्येक जण या सगळ्या हल्ल्याबद्दल त्यांच्या मनात चीड आहे अशा पद्धतीनं अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली असताना
त्यात पुणेकर असलेले 2 जे व्यक्ती आहेत त्यांना जीव गमवावा लागलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळेजण निषेधाची भावना देखील एकीकडे व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे सगळेजण शोकाकुल आहेत. श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करताना आपण पाहतो. सगळे परिवारातले जे सदस्य आहेत, आजूबाजूचे जे स्थानिक नागरिक आहेत, पुणेकर आहेत, ते या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत. काही वेळानंतर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कर्वेनगर परिसरामध्ये जगदाळे कुटुंबीय जे आहेत हे सख्खे 3 भाऊ, त्यांची ही 3 मजली इमारत या ठिकाणी आहे. तिघही भाऊ एकत्र या इमारतीमध्ये राहतात आणि त्यातले जे संतोष जगदाळे जे आहेत ते LIC एजंट म्हणून काम करायचे. त्यांचा थोडा या सगळ्या भागात फर्निचरचाही छोटेखानी व्यवसाय होता. त्यांचे जे मित्र आहेत गणबोटे यांच्यासोबत ते फिरण्याच्या निमित्तानं जम्मू काश्मीरला गेलेले होते आणि अशा वेळी अशा पद्धतीचा हल्ला त्यांच्यावरती झाला आणि या भ्याड हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला आहे. अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी सगळे आपण जर कुटुंबीय बघितले तर खूप शांत आणि शोकाकुल वातावरण या ठिकाणी आहे. त्यांची आई जी आहे ती देखील या ठिकाणी जाताना ते त्यांच्या आईला भेटून ट्रिपवरती गेलेले होते आणि आत्ता मात्र अशी परिस्थिती आहे की त्यांची ती शेवटची भेट ठरली आणि आत्ता सगळ्या परिवारात आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि प्रत्येकजण दुःख व्यक्त करताना पाहायला मिळतोय. या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत काही वेळानंतर जेव्हा ही अंत्ययात्रा निघेल तेव्हा नवी पेठ इथं जे वैकुंठ स्मशानभूमी ठिकाण आहे तिथे 9:30-9च्या दरम्यान या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. सगळे पुण्यातले सर्वपक्षीय नेते, पुणेकर कुटुंबातले सगळे सदस्य या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर असतील. अगदी ज्ञानेश्वर, अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे. आता संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गगनबोटे यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार होणार आहे. वेळोवेळी तुझ्याकडून ताजे अपडेट घेत राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद. सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तर काश्मीरमध्ये झालेल्या धक्कादायक अशा घटनेच्या नंतर खरं तर आता हे दृश्य आपण पाहतोय. आज सकाळी 4:30 वाजता विमानाने संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गगनबोटेंचं पार्थिव पुणे विमानतळावर आणण्यात आलं. त्या ठिकाणी कुटुंबियावर सध्या शोककळा पसरली आहे. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय कौस्तुभ गगनबोटेंचं पार्थिव आता आज पुण्यात आलेलं आहे. सकाळी 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. काय अपडेट? कौस्तुभ गणबोटे यांचं जे पार्थिव आहे ते आता आणलेलं आहे आणि एक अँब्युलन्स सुद्धा आहे ज्याला सजवून आणलेलं आहे. अतिशय दुःखद घटना या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. देशावरचा हा हल्ला आहे. त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांच्यासोबत ज्या त्यांच्या पत्नी होत्या संगीता गणबोटे या सुद्धा थोड्या वेळापूर्वीच आता घरी दाखल झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा आता घरी पोहोचल्यानंतर थोड्या वेळात सगळा अंत्यविधी सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे. साधारणतः 9च्या सुमारास हा सगळा अंत्यविधी सोहळा संपन्न होईल. आता त्यांच्या घराच्या जवळ हे सगळे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरी ठेवण्यात आलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. साधारणपणे 9च्या सुमारास हे सगळे जे आहेत ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करणार आहेत. मात्र त्या अगोदरच सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आप्तसुखीय नातेवाईक सगळेजण या ठिकाणी आता येत आहेत आणि अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. प्रशासनाकडून सगळी तयारी करण्यात आली आहे. साधारण 4 वाजता विमानतळावरून हे सगळं पार्थिव जे आहे ते इथं आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आता थोड्या वेळामध्ये याची सगळी जी अंत्यविधी सोहळा आहे तो अंत्यविधी दर्शनाचे जे व्यवस्था आहे ती सुरू होईल आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केलं जाईल. करण अगदी नक्कीच बालाजी, आपण पाहतोय की राजकीय नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती लावतात. अगदी आपण सकाळपासून पाहतोय मुरलीधर मोहोळ आहेत, त्यानंतर दत्तात्रय भरणे यासह अन्यही काही नेते या ठिकाणी हजर राहत आहेत. या दरम्यान आता आपण पाहतोय की सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. राजकीय नेते कुठले उपस्थित आहेत का, राहणार आहेत का, काय माहिती आहे? तरी 4 वाजता ज्यावेळेस पार्थिवाला त्यावेळेस मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरी मिसाळ या सगळ्या विमानतळावरती त्याने सरकारतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. अंत्यविधीमध्ये सुद्धा ते सहभागी होतील कारण या सगळ्याची जी जबाबदारी आहे ती माधुरी मिसाळ राज्यमंत्री यांच्यावर देण्यात आलेली होती. त्याचबरोबर स्थानिक नेते सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी महापौर सुद्धा
या ठिकाणी आता अंत्यविधीत सहभागी होण्याची शक्यता आहे. आता तरी मात्र सगळे नातेवाईक जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कारण थोड्या वेळामध्ये आता कोण कोण येते ते पाहणं महत्वाचं आहे आणि सगळेच जण या सगळ्या दुःखद प्रसंगात या गणगोटे परिवाराच्या सोबत असल्याचं दाखवत आहेत आणि त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भ्याड असा हल्ला पहलगाममध्ये झाला, त्यामध्ये तब्बल 30 पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सुद्धा काही पर्यटक त्यामध्ये, त्यातच पुण्यातील 2 पर्यटक त्यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज पुण्यात आणण्यात आलेलं आहे. सकाळी 9 वाजता आज त्यांच्यावरती पार्थिवावरती अंत्यसंस्कार केलं जाणार आहे. राजकीय नेते मंडळीसुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहे. कुटुंबियावरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पर्यटक त्या ठिकाणी आपली सुट्टी मौज मजा करण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होते, मात्र त्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. दत्तात्रय भरणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. त्याची मनाला एक चीड येणारी घटना आणि आता ते कुटुंब खरं तर सहलीच्या निमित्तानं, पर्यटनाच्या निमित्तानं एक वर्षभर व्यवसाय करून एक 10-15 दिवस कुठंतरी फिरायला जावं असं त्या कुटुंबाची इच्छा होती आणि ते गेले आणि त्याच्यावरती त्या अतिरेकीच्या रूपाने काळाने घाला घातलेला आहे. निश्चित या घटनेचा आम्ही सगळेच जण निषेध करतोय आणि जे कोण दहशतवादी आहेत त्यांचा ताबडतोब बिमोड करावा. हे केंद्र सरकारने त्या बाबतीमध्ये पावलं उचललेली आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांना कुठंतरी शोधून त्याचा बिमोड करणार.